मालक संघटना बिडगाव यांचा, रिक्षा चालक मालक संघटना यांचा. साहेब, आता हे मिडबाव मध्ये रिक्षा जी म्हणतात ना, ती कधी आली साधारण? मिडबाव मध्ये रिक्षा अगोदर नमस्कार, मी तांबडेकचा महेश तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आणि सध्या चाललो ते मिडबावमध्ये एक इव्हेंट आहे आमचा रिक्षा संघटनेचा. आता रिक्षा, मिडबावची रिक्षा ही तर प्रसिद्धच आहे, कारण एक TV सिरियल होती गावगता गाजाली, त्यामध्ये एक रिक्षावाल्याचं कॅरेक्टर होतं, स्पेशल होतं ते, थोडंसं राजकारणी पण होतं, राजकारणी कॅरेक्टर होता. तर चला आता आपण मिडबावच्या रिक्षावाल्यांनाच भेटूया नंतर. पण त्यापूर्वी मला एक भाडं आलं आहे, ते भाडं आहे आचऱ्याचं. आणि आपलं कार्यक्रमाचं टायमिंग जे आहे ते साधारण 10चं आहे, पण आम्हाला ते 9 वाजता उपस्थिती दाखवायला सांगितले आहे, पण 8:30चं भाडं आहे. तर प्रयत्न करतो आहे कस्टमरला जरा रिक्वेस्ट करून लवकर निघायची, जेणेकरून मी साधारण 9:30पर्यंत तरी यायला पाहिजे, अर्धा तास आधी. तर चला आता जाऊया ते तांबडेकला. आता या चला, आता पहिल्यांदा आलो आहे ते निवासस्थानी, तर अर्थात आपल्या गजबादेवीचं दर्शन घेऊया. आपले मच्छीमारांच्या नौका आहेत तिथे, आणि या बाजूने एक रस्ता खाली उतरला आहे, हा बघा. म्हणजे डायरेक्ट थेट बीचवर आपल्याला वाया रोड येऊ शकतो, असं बदल घडवला आहे. इथेही काम झालं आहे, वाटतं हे वाढवणार. इकडे आपलं गजबादेवी मंदिर, या चला दर्शन घेऊया. आणि इथून आपल्या पायऱ्या होत्या, आता बहुतेक पायवाट बंद होणार ती. आणि इथे आहे ती आपली गोगो. गोगो नावानेच प्रसिद्ध झाली, बरेच जण म्हणतात गोगो म्हणजे मालवणी शब्द गोगो. चला या बसूया. आणि सध्या तरी उन्हाचा कडाका वाढला आहे आणि जरा घामाघूम झालो आहे. जरा लवकरात लवकर आपल्याला आचऱ्याला जायचं आहे, त्यांना मुंबईत जायचं आहे कस्टमरला. तर ते आचऱ्यातून बहुतेक कणकवलीला जाणार, आणि आपल्या गाडीला थोडासा हार पण घ्यायचा आहे, तर आचऱ्यातच जाऊया. सकाळी देवगडचा प्लॅन केलेला, पण शक्य नाही झालं, तर आचऱ्याला जायचंच आहे. तर आचऱ्याला हार घेऊया गाडीला, आणि आपल्याला लवकरात लवकर यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथलं वातावरण बघितलं ना, तुम्हाला दाखवतो. हे बघा गावाचं वातावरण, काय फिलिंग आहे. गाव वन वे जे रस्ते, म्हणजे डबल रुंदीकरण नको, छान वाटतं असं. आणि आपला मिडबाव तांबडेक जो रोड आहे वेताळापर्यंत तरी कमीत कमी रुंदीकरण झालं आहे, डबल झालं आहे. आणि हा इथे सिंगल आहे, पण थोडासा रुंद केला आहे, हरकत नाही. आणि शेवटचं गाव असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तेवढाच आहे. थोडा रुंद जरी रस्ता असला ना, 2 ST पास होताना जरा प्रॉब्लेम होतो. आणि आपला तांबडेकचा खाडी परिसर, आणि बऱ्याच दिवसापासून खाडीत तरी उतरलो नाही, पण येतो इथे रिक्षाच्या निमित्तानं तरी. काय मुळे वगैरे आहेत पडले? पडले नक्की. चला एक दिवस येऊया मग मुळ्यांसाठी. जाऊया. आपला अजय कुठे आहे? हां नाही आहे, कामाला गेला आहे. सगळे कामाला जातात आणि मी आपल्या रिक्षावर असतो, त्यामुळे गावात दुर्लक्षच होतं आहे सगळं. तुम्हाला दाखवायची इच्छा असते गावातलं नवीन काय घडलं आहे का. तर त्या बाजूनी पण एक असा बंधारा झाला आहे, आणि समोर दिसतो आहे बंधारा झाला आहे. आणि मासेमारी सध्या तरी बंद आहे. अजय करतो, अजय थोडेफार ना तांबोशी वगैरे पकडतो इकडे येऊन. त्या बाजूला येतात तांबोशी मासा. या चला आता आपण जाऊया ते दारसेवाडी. आणि आपला छोटासा बांधावरचा रस्ता, अरुंद रस्ता, आणि इथे खाडी चिखल आहे तिकडे, आणि त्या साईडने करप वगैरे काढतात बरेच जण. आणि आम्ही तिकडे त्या समोरच्या पट्ट्यात जातो मुळे काढायला. आता बघूया, मे महिना यायचा बाकी आहे. मे महिन्यात कधीतरी पण मे महिन्यात फुरसतच नसणार आहे, कारण रिक्षा व्यवसाय असा आहे काय, मे महिन्यात मुंबईचे सगळे लोक गावी येतात आणि त्यांना रिक्षा लागते. तर खूप दुर्मिळ आहे. पण चला, चालते फिरते व्हिडिओ तरी दाखवायचा प्रयत्न करणार. आणि इकडे भक्तिगीतं लावली आहेत, चला कॉपीराईट येऊ शकतो. आणि आता आम्ही निघतोय ते प्रवासाला. कस्टमरचं घर पुढे आहे त्या बाजूला, आणि तिथून आम्ही निघणार रिटर्न. आचऱ्यापर्यंत प्रवास असणार.
इकडे कांदळवन. या कांदळवनामध्ये खेकडे वगैरे असतात. आणि फायनली मी आलो त्या आचऱ्यामध्ये आणि आपली इकडे रिक्षा आली आचऱ्यात. समोर 6 सीटर आहेत आणि आपले केरकर फॅमिली बसली आहे. आता मुंबईत चालले आहेत. परत कधी येणार आता गावी? मे मध्ये येणार. अरे वा, आंबे खाण्यासाठी. हां, आत्ता आंबे मिळाले की नाही तुम्हाला? नाही, आता नाही. तेवढेच नाही आहेत ना? हां, ठीक आहे ठीक आहे. तुमचा प्रवास सुखाचा हो. इथपर्यंत प्रवास आम्ही करून दिला. आता तुमचा प्रवास पुढे 6 सीटरवाले करणार. चला भेटूया पुन्हा. धन्यवाद धन्यवाद. आणि इथे आचऱ्यामध्ये आपला हार घेतो आहे रिक्षासाठी. इकडे फळांचं दुकान आहे, शॉप आहे आणि हार पण मिळतात. नाक्यावरच आहे. इकडे हार बांधूया. आणि बरोबर 9:30 झालेत. आता आमचा कार्यक्रम येतो 10 वाजता आणि थोडा उशीर झाला आहे. आणि हा शॉर्टकट वापरला. मुणग्यातून व्हाया कारिवणेवाडी गेलो. थोडा एक प्रॉब्लेम झाला आहे. ते मागचं जे कवर आहे ते वाऱ्याचं उडतं, ॲटोमॅटिक ओपन होतं आहे. तर आता बघूया त्याला काय दुसरा उपाय आहे. तर थोडं कवरवर लटकवलं. आता चला पुढचा प्रवास करूया. आपण 15 मिनिटात जायचा प्रयत्न करायचा. 15 मिनिटात जाऊया. आणि इकडे आपली तयारी चालू आहे. हां, सफेद. आणि आपले रिक्षा संघटनेचे जुने कार्यकर्ते ना, हे कार्यच आहे, सेवा आहे. तर ते चंदवणकर साहेब आत्ता हे मिडबावमध्ये रिक्षा जी म्हणतात ना, ती कधी आली साधारण? मिडबावमध्ये रिक्षा अगोदर पहिली विजय काळे यांची आहे. विजय काळे म्हणजे आपले अध्यक्ष. हां, परमिटची. ओके. त्याच्या मागोमाग 2003 मध्ये सुभाष जगोर म्हणजे मी स्वतः हां, माझी एक मिडबावला म्हणजे मिडबाव स्टँडची दुसरी रिक्षा. हां, त्यापूर्वी रिक्षा होत्या का? त्यापूर्वी रिक्षा होत्या 2-3 पण ते प्रायव्हेट होते. परमिटची रिक्षा पहिलीच. परमिटची रिक्षा विजय काळे आणि सुभाष जगोर यांची पहिली आल्या मिडबाव स्टँडला. आणि मिडबाव स्टँड साधारण किती साली? मी 2003 साली 2 साली आले म्हणजे परमिट आली आणि ती 6 महिन्यातच परत ती बंद झाली. ओके. म्हणजे साधारण 2000च्या नंतर मिडबाव स्टँडला परमिटची रिक्षा आली. ओके. आता साधारण आपल्याकडे रिक्षा किती आहेत? आता साधारण नाही म्हटल्या तरी 25च्या वर आहेत. आणि आपले नवीन रिक्षावाले, यंग जनरेशन आणि इकडे ओल्ड जनरेशन. आता किती वर्ष झाली तुम्हाला रिक्षा? 15 वर्ष झाली. 15 वर्ष. ओके. 15 वर्ष. आधीचे 30 वर्षावाले जे आहेत अजून जुने पण आहेत. आणि इकडे आपले सचिव आहेत डगरे साहेब. नमस्कार. हां, डगरे साहेब आपल्याकडे आता रिक्षा किती आहेत मिडबावमध्ये आपल्या युनियनमध्ये? आता आपल्या 27 रिक्षा आहेत. 27 आहेत ना? हां, ओके. सगळ्या अधिकृत रिक्षा आहेत. अधिकृत आहेत, सगळ्या परमिटच्या आहेत. सगळ्या माझी एक सोडून संघटनेचे सगळे मेंबर्स आहेत. मी विदाउट परमिट. हा, इलेक्ट्रिक रिक्षा. ओके. आणि आपले रिक्षावाले सगळे समस्त बंधू. आमचे रिक्षा बांधवांच्या आणि सगळ्यांच्या एक आनंदाची बातमी म्हणजे या मंगल प्रसंगी आज आपल्या इथे सर्वांच्या वतीने प्रमुख पाहुणे तसेच श्रीयुत लोके त्यांचे मिसेस, तंटामुक्तीचे अध्यक्ष व्यापारी संघाचे व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोके यांचं आपल्या सर्वांचं आणखी रिक्षा बांधवांचे मी स्वागत करतो. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण आमचे ज्येष्ठ रिक्षा बांधव श्रीयुत दिवाकर फाटक यांचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. त्यांना 2 मिनिटाची श्रद्धांजली वाहूया आणि आपण नंतर कार्यक्रमाला सुरुवात करूया. अच्छा, ओके. रिक्षा बांधव जे आपला आज रस्त्यावर उन्हातान्हात रिक्षाचा व्यवसाय करतात, पावसाची जर तमा करत नाही काय नाही आणि प्रवाशांना येण्या जाण्याची जी सोय करतात, सेवा करतात. आज आपल्या गावच्या शहराच्या ठिकाणी रिक्षा बांधव एक वाहतुकीचा कणा मानला जातो.
अशा याच्या प्रसंगी आपल्या रिक्षा बांधवांसाठी अजूनपर्यंत रिक्षा स्टँडची अधिकृत काय हे नव्हतं. तर आता अधिकृत जी रिक्षा संघटना आपली झालेली आहे त्या फलकाचं अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत आज करायचं आहे. तर सर्वांनी टाळ्यांचं गडगडाट त्यांचं करायचं. हां, मिठगाव गावचे प्रथम नागरिक आणि सन्माननीय सरपंच भाईसाहेब नरे यांनी आपल्या फलकाचं अनावरण करावं ही आपल्या सर्वांतर्फे त्यांना विनंती करत आहे. सगळ्यांनी मित्र इकडे बघा मित्र. सुपेश बांध भारी चालवलंय नक्की हॅलो व्हिडिओ काढतो का? एकच मिनिट व्हिडिओ उभे राहा. झाला? बरोबर ना. धन्यवाद. आपले पॅसेंजर आहेत. रिक्षा सगळे संघटना तर आहे पण पॅसेंजर पण महत्वाचे आहेत. तर आमचे गावातले पॅसेंजर कुमटेकर पॅसेंजर संघटनेचे अध्यक्ष पॅसेंजर संघटनेचे अध्यक्ष. चला हे मिठगाव स्टँड, मिठगावचा इतिहास जुना आहे आणि रिक्षावाल्यांचं नावही चांगलं आहे. लोकांची सेवा करणे हे महत्त्वाचं असतं. तर ते सेवा करत आलेत. अशीच अविरत सेवा राहो. चला तर पटकन उभे राहा. अरे सगळे लक्ष द्या. रिक्षा चालक मालक संघटना मिठगाव यांचा विजय असो. रिक्षा चालक मालक संघटना यांचा विजय असो. चला स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. आपला कार्यक्रम झाला अनावरणाचा आणि इकडे धावपळ चालू झाली. पुन्हा मिठगाव तांबर्डे सध्या भाडं चाललं आहे आणि हे भाडं आहे आपले बापूतारी. आणि आत्ता जायचं ते पुन्हा स्वामी समर्थ मठाचं एक भाडं आहे ते पेडणेकरवाडीतून आहे. इकडे रोडचं काम पूर्ण नाही झालं आहे, थोडा रफ आहे रोड आणि आता होईल, लवकरात लवकर होईल. आणि काय योग आहे बघा, आज सागरचं दर्शन झालं, सागर भेटला. कुठे झाला? महेश शेट एकदम टकाटक वाटतं सर. दिसतं ओके, युनिफॉर्मवर हिरो मस्त आहे की एकदम हां सॉलिडच दिसतात एकदम. ओके, एवढी तारीफ नका. प्रोफेशनल ड्रायव्हर वाटतंस तुम्ही. प्रोफेशनल ड्रायव्हर, ड्रेस कोड. ओके. आणि सागर आपलं काय गजबजवीला कधी जाऊया? मासेमारी चालू आहे का? होऊ शकते का तिकडे? सध्या काम चालू आहे त्यांचं. काम चालू आहे काम ना? चालू आहे. हां हां. चला आता ट्रॅफिक जाम होईल इकडे, सागरला जाऊ द्या. ओके, बाय बाय. आणि आपण आलोय ते स्वामी समर्थ मठाकडे, दर्शन घेऊया स्वामींचं. तर इकडे उन्हाची झळ लागते. वाजले 12:30, 12:25. यांचं बोर्ड तर व्यवस्थित लागला आणि मी आता इथे बसलो आहे. शेवटचं भाडं आहे, शेवटची ट्रिप आहे, त्यांची वाट बघतोय. आणि चला आत्ता व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आता एक शेवटची ट्रिप चालली आहे. ही बघा, सगळं लगेज भरलं आहे, पॅसेंजर नाही आहेत आणि आता चाललो आहे ते घरी तांबरटेकला. आता बघूया रात्री काय भाडी असणार. रात्रभर चालूच असते सर्व्हिस, पण आपली गाडी EV असल्यामुळे
थोडा चार्जिंगचा इश्यू येतो कधी कधी, पण दिवसभरात तर नाही, कारण रात्री 100% चार्ज करतो आणि चालतो आपला दिवस. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच, कारण आत्ता जास्त ब्रेक घेणार नाही आहे. रिक्षा व्लॉग आपले चालू राहणार. थोडंसं कॅमेराचा प्रॉब्लेम झाला आहे, इथलं ब्रॅकेट तुटलं, ते आता व्यवस्थित करतो आणि पुन्हा आपले व्हिडिओ डेली चालू होणार. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.